आपण पाहतोय आज नगराध्यक्ष कोण होणार यासाठी मतदान पार पडणार आहे। सगळीकडे तयारी सुरू आहे। आता सासवडला जाऊयात, त्या ठिकाणी देखील आपले प्रतिनिधी सचिन आपल्या सोबत जोडले गेलेत। जाणून घेऊयात सचिन यांच्याकडनं की नेमकं सासवडमध्ये कशी तयारी सुरू आहे। सचिन, आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवाल सासवडची सध्याची तयारी? नक्कीच आपण पाहतोय की राज्यभर आज नगर परिषद आणि नगरपालिकेचं मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीमध्ये मी सध्या उभा आहे पुण्यात जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी, ज्या सासवड नगर परिषदेचं काही वेळामध्ये खरं तर मतदान सुरू होईल। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मतदान केंद्रावरती संपूर्ण तयारी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। मतदान केंद्रावरती मतदान जे अधिकारी आहेत ते पोहोचलेले आहेत। ज्या प्रकारे ईव्हीएम मशीनचं जी तयारी आपण पाहतोय की या ठिकाणी केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर सासवड नगर परिषद ही जी आहे ती जवळपास 8 वर्षानंतर मतदान होत असताना 22 जागांसाठी या ठिकाणी मतदान होते आणि 23वी जागा नगराध्यक्षपदासाठीची आहे। यात पार्श्वभूमीवर खरं तर गेले 8 ते 10 दिवसापासून आपण जो प्रचाराचा धडाका पाहिलेला आहे, या ठिकाणची निवडणूक खरं तर चुरशीची अर्थाने आहे। या महायुतीतली 2 नेत्यामध्ये ही निवडणूक होते। एक तर आमदार विजय शिवतारे जे माजी मंत्री शिवसेनेच्या शिंदे गटाचे आहेत, तर दुसरे जे माजी आमदार काँग्रेसमधून काही दिवसापूर्वीच भाजपात गेलेले संजय जगताप यांच्यामध्ये खरं तर ही लढत या सासवडमध्ये होते। त्या पार्श्वभूमीवर 7:30 वाजता खरं तर या ठिकाणी मतदानाला सुरुवात होईल असं या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय। त्या पार्श्वभूमीवर खरं तर सासवडमधील जो बंदोबस्त आहे, प्रशासन आहे, ते सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच पुणे जिल्ह्यातील ज्या नगर परिषद आणि नगरपालिका होत आहेत त्या जवळपास 15 ठिकाणी आज मतदान सुरू होत असताना त्या ठिकाणची 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल। पुणे जिल्ह्यात पाहायचं गेलं तर अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली, तर दुसरीकडे थेट महायुतीतील 2 नेत्यामध्येच पुणे जिल्ह्यामध्ये ही सगळं निवडणूकची प्रक्रिया आहे ती खरं तर पार पडत असताना चुरस निर्माण झालेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री गेले काही दिवसापासून पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नगर परिषद आणि नगरपालिकेच्या मतदान च्या संदर्भात जे आहे त्या सभा घेत आहेत। मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी जाऊन सभा घेतलेल्या आहेत आणि अखेर आज मतदान होत असताना या ठिकाणी जे प्रशासन, जिल्हा प्रशासनाने तयारी जी आहे ती मतदानाची केलेली आहे। जे मतदान सुरू होणार आहे त्या अगोदर या ईव्हीएम मशीन आपण पाहतोय की ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ची तयारी, कारण या ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरू झाल्यानंतर मतदान केल्यानंतर कशा प्रकारची मतदान केल्यानंतर लोकांना समजेल अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिली जाते आणि एक मतदान झाल्यानंतर त्याच्या झाल्यानंतर जे मतदान लोकांना समजेल आणि लोकांना झाल्यानंतर कुठलाही गोळ होऊ नये किंवा कुठलाही प्रकार अनुचित होऊ नये यासाठी निवडणूक अधिकारी कर्मचारी जे आहेत ते सकाळी 6 वाजता या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यानंतर ही सगळी तयारी आपण केलेली पाहतोय। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल। एकूणच ही मतदान सुरू होत असताना सर्व जे मतदार येणार आहेत त्यांच्यासाठी ही बाहेर प्रशासनाने पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर जो बंदोबस्त प्रशासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून केला जातो तो सर्व या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला मिळतोय। साहजिकच या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आणि राज्यातील आज नगर परिषद आणि नगरपालिकांसाठी जे मतदान होणार आहे त्याची ही तयारी जी आहे ती सासवड नगर परिषदेच्या या मतदान केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच सचिन, आपण जर पाहिलं तर अगदी बड्या नेत्यांपासून तर स्थानिक नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। म्हणून आजचं मतदान कसं होतंय त्यावरती निकाल अवलंबून असणार आहे आणि सगळ्यांचंच भवितव्य। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिलेली आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।